नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे माझं स्वयंपाकघर. तर या माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज मेथीची भाजी, पातळ मेथीची भाजी खूप सोप्या पद्धतीने, गावरान पद्धतीने बनवणार आहोत आणि ज्वारीची भाकरी आणि कांदा मस्त असा फोडून त्यासोबत आपण खाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मेथीची भाजी सोप्या पद्धतीला. तर इथे ही मेथीची जुडी एक मी चिरून घेतलेली, म्हणजे नीट करून मी धुवून घेतली. चांगले 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घेतली. आणि आता त्यासाठी मी इथे मुठभर मिरच्या घेतल्या हिरव्या, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्यामध्ये जिरे टाकले 1 छोटा चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आता हे सर्व जे साहित्य आहे ते बारीक करून घ्यायचे मिक्सर मधून. बारीक करून घेतलं की मग गॅस चालू करून गॅसवर एक कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल टाकून झालं की 2 चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये आता जो आपण वाटून घेतला का नाही मिरचीचा ठेचा, तो आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जास्त मिरची बारीक करायची नाहीये, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. इथे आता चांगलं मिरची आपली तेलात तळल्या गेली की त्यामध्ये 1 छोटा चम्मच हळद, 1 छोटा चम्मच हिंग टाकायचा आहे आणि जी भाजी आहे ती धुवून घ्यायची, त्यामध्ये टाकायची आहे. धुवून 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवा, कारण त्याला माती वगैरे लागलेली असते. तर अशा प्रकारे ही भाजी आता आपण या कढईमध्ये टाकून घेतली. सर्व तो ठेचा त्या भाजीला लागला पाहिजे, त्यामुळे म्हणून पूर्णपणे ही भाजी हलवून घ्यायची आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. 3 ते 4 मोठे चमचे मी पोहे खायच्या चमच्याने शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. आता त्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी टाकायचंय. त्यामध्ये ग्लास भरून तुम्हाला किती पातळ हवी आहे भाजी तितकं तुम्ही ते पाणी टाकू शकता. इथे मी गरम पाणी करून घेतलेलं होतं आणि ते गरम केलेलं पाणी मी त्यामध्ये ओतलं. मला पातळच ही भाजी करायची होती. ह्या अशा पद्धतीने मी भाजी बनवते मेथीची. दुसऱ्या पद्धतीनेही मी बनवते, पण जर अशा पद्धतीने गावरान पद्धतीने बनवली ना तर खूप खायला टेस्टी लागते अशी भाजी झालेली आहे आपली. 5 ते 10 मिनिटं मी तिला शिजवली तशीच. आता लगोलग भाकरी पण करून घेऊया पटकन. इथे आपण आज ज्वारीची भाकरी मस्त अशी मेथीच्या भाजी सोबत करणार आहोत, खाणार आहोत आपण. तुम्हाला एक महत्वाची टिप सांगते. भाकरी करताना आहे का नाही की पीठ खूप असं मळायचं. चांगलं मळून घेतलं ना पीठ की मग भाकरी आपली चांगली टम्म अशी फुगते आणि मध्ये चिराही पडत नाही. अशा टपटप पटापट भाकरी मी थापून घेतल्या आणि बघू शकता तुम्ही भाकरी कुठेही मध्ये तुटली नाही, काही नाही. लगेच त्याला पाणी लावून घ्यायचे. गॅस जास्त फास्ट करायचा नाहीये, लो हीटवर ठेवायचा आहे आणि पूर्ण त्याच्यावरती आपण जे पाणी लावतो ते पूर्णपणे पाणी सुकू द्यायचे आणि सुकल्यानंतरच भाकरी ही पलटी करून घ्यायची. आता लगेच दुसरी पण भाकरीचं पीठ मी मळून घेते. चांगलं असं मळून घ्यायचे. त्याने भाकरी खूप खमंग, मऊसूत आणि कडक अजिबात होत नाही. खायला पण खूप छान लागते आणि मध्ये कुठेच त्याला भेगा वगैरे पडत नाही. तर भाकरी मी वरची भाकरी पलटते पण आणि खालची भाकरी मी करते पण, दोन्ही काम चालू आहे माझं. गॅस जास्त फास्ट करायचा नाहीये. जास्त फास्ट गॅस केला की मग भाकरी अशी लालसर होते किंवा खाली करपते, लागते. बघू शकता तुम्ही भाकरी माझी किती टम्म फुगली. तुमची अशी कधी भाकरी फुगली का टम्म? नक्की कमेंट करून सांगा. इथे भाकरी बघा माझी जास्त अशी चांगली मळली ना त्या पिठाला भाकरीच्या, तर भाकरी इतकी मस्त टम्म फुगते आणि खायलाही खूप खमंग मऊसूत अशी लागते. आता पहिली भाकरी आपली झाली आहे. तर दुसरी भाकरी मी करून घेते आणि वरून पाणी लावलं आहे आणि थोडंसं पाणी त्याचं मी मगाशी बोलल्याप्रमाणे पाणी जरा सुकू द्यायचं आणि मग तिला पलटी करायची. जी पहिली भाकरी भाजलेली तर ती आता थोडीशी जरा ती राहिलेली तर ती अशी आपण गॅसवर भाजून घेणार आहोत, कारण गॅसवर भाजली ना भाकरी ती एकदम छान खमंग वास असा
येतो भाकरीला आणि खायला पण खूप छान अशी लागते. तर ही दुसरी भाकरी आपण करून घेणार आहोत फटाफट. खाली असं लागलं ना तव्याला की ते काढून घ्यायचं. तसंच जर ठेवलं ना तव्याचं जे थोडासा त्या भाकरीचा जे पीठ आहे ते लागतं त्याला, आपण तसंच जर ठेवलं तर मग ते परत त्या भाकरीला चिटकणार आणि मग त्याचा वास येणार. बघू शकता तुम्ही भाकरी आपली किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे. दुसरी भाकरी मी आता छानपैकी अशी गॅसवर भाजून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. तीही भाजून घेते. अशा प्रकारे भाकरी करायच्या. जास्त मळायचं. तर भाकरी तयार झाल्या आहेत आपल्या. आता आपण ताट करून घेऊया आपल्या जेवणाचं. इथे मेथीची भाजी तयार झाली. बघू शकता तुम्ही. रस्सा भाजी बनवली आपण मस्तपैकी. ज्वारीची भाकरी आणि त्याच्यावरती कांदा मस्त असा हाताने फोडून एकदम भन्नाट अशी चव लागते ह्या मेथीच्या भाजीची. आणि बाजरीच्या भाकरीसोबत खायचं किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली तरी चालते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि छानशा कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.